अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात मिळत नाही, मग फुलधारणा कमी होते, फळांची साईज कमी होते, झाडाची वाढ कमी होते. मग असे आपल्या दुष्परिणाम होऊन असे आपल्या उत्पन्नावर याचा परिणाम होतो. म्हणून आपला खर्च जादा करूनही आपल्याला पाहिजे तेवढं उत्पादन मिळत नाही. आपलं डाळिंबाचं झाड असं आहे की तिथं भुसभुशीत माती लागते पांढऱ्या मुळ्या वाढीसाठी आणि मुळांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागत असतो. अशा आपल्या डाळिंबाच्या बेडवर जर ही अशी हराळी उगली तर ही हराळी माती घट्ट करून मुळांना ऑक्सिजन मिळू देत नाही, आपल्या डाळिंबाच्या मुळा वाढू देत नाही. म्हणून आपल्याला काय करायचे, ही जी जमिनीत चोंबळ करून माती घट्ट करते ना, तर आपल्याला काय करायचंय, डाळिंब जर आपण नवीन लागवड केली असेल, बेड केले असतील, तर निंदणी खुरपणी करून आपल्याला ही हराळी काढूनच घ्यायची, आपल्याला बेडवर उगू द्यायची नाही. किंवा मग आपल्या जर ह्या नांगरणी वखरणी करून जर या अशा हराळीच्या काश्या असतील तर या काश्या येचून घेणे गरजेचं असतं. म्हणून काय होईल की आपल्या शेतात हराळी पसरणार नाही आणि आपल्या पिकाचं नुकसान किंवा आपल्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही, याची आपण काळजी सुरुवातीपासून घेतली पाहिजे.